मनोज जरांगेंची शांतता रॅली आज बीडमध्ये आहे। जरांगेंच्या सभेनं रॅलीचा समारोप होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे। रॅलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बीडमधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। आढावा घेतला या सगळ्याचे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, हा मुख्य असा स्टेज आहे आणि या स्टेजवरनं जरांगे पाटलांचा यलगार जो आहे तो आज या ठिकाणावरनं असणार आहे। आपल्याबरोबर मराठा समन्वयक आहे। सर, कशा स्वरूपामध्ये सभेची तयारी पूर्ण झालेली आहे? साधारण किती वाजता या ठिकाणी जरांगे पाटील दाखल होतील? सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माननीय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होईल। आल्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली सुरुवात होईल। रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माननीय मनोज जरांगे पाटील हे अभिवादन करतील, नतमस्तक होतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या 8 ते 10 लाख समाज बांधवांना या ठिकाणी संबोधित करतील। मराठा संघर्ष योद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत। त्यातील पहिलाच टप्पा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आज ते बीड शहरामध्ये येत आहेत। बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी पूर्ण झालेली आहे। सर्व प्रकारची तयारी कोणी नाकारली होती? परवानगी नाकारली नव्हती। परवानगी द्यायला थोडा उशीर केला होता, त्यामुळे ती परवानगी आता आम्हाला मिळालेली आहे आणि परवानगी दिली असती आणि नसती दिली तरी मनोजदादांची सभा आणि रॅली या ठिकाणी होणारच होती। या सभेच्या माध्यमातून मनोजदादा हे सर्वसामान्य मराठा समाजाचा आवाज म्हणून सर्व आहेत। त्यामुळं या सभेच्या माध्यमातून सरकारला इशारा आहे की सगळे सोयऱ्यांचा त्यांनी जर निर्णय लवकरात लवकर नाही घेतला तर यापेक्षाही त्यांना आणखीन मोठ्या आक्रोशाला, आणखीन मोठ्या रोषाला मराठा समाजाच्या सामोरे जावं लागेल। निश्चित आपण जर पाहिलं तर सर्व मराठा समन्वयक या ठिकाणी आहे। 11 वाजता जरांगे पाटलांचं आगमन जे आहे त्या ठिकाणी होईल आणि आजच्या या सभेतनं जरांगे पाटलांचा इशारा नेमका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।